राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळामध्ये कृषी खात्यासारखी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। एका बाजूला भुजबळ यांचं बळ पद्धतशीर कमी करण्यात येत आहे, तर दुसरीकडे भुजबळांचे विरोधक कोकाटेंना राजकीय बळ मिळालेलं आहे। त्यामुळे आगामी काळात या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मी ॲडव्होकेट माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे नव्याने मंत्रिपदी वर्णी लागलेले माणिकराव कोकाटे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यात राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। एकीकडे भुजबळांना मंत्रिमंडळात डावलण्यात आलंय, तर दुसरीकडे कोकाटेंकडे कृषी खात्यासारखी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे दोन्ही नेते एकाच जिल्ह्यातील असल्यामुळे पूर्वीपासूनचं त्यांच्यातून विस्तव जात नाही। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज भुजबळांनी बंडाचा पवित्रा घेतलाय। भुजबळांनी स्थापन केलेल्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केलं। हे आंदोलन राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही रुचलेलं नव्हतं। बघा, माझं आणि भुजबळांचं वैर नाही आहे, मतभेद आहेत। वैर नाही म्हणता येणार त्याला, परंतु ते मतभेद त्या ठिकाणी आहेत, त्याच्याशी याचा काही संबंध नाही आहे। आणि दादांच्या संदर्भामध्ये कोणी जर वेळोवाकडं बोलत असेल, मग तो कोणी असो, माझ्या पक्षाचा असो नाही तर नेता असो, मी त्याची गाय करणार नाही पक्का। एकीकडे कोकाटेंनी हा इशारा दिलेला असतानाच दुसरीकडे नाशिकमध्ये कोकाटेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब झालाय। विशेष म्हणजे भुजबळांऐवजी त्या बॅनरवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंचा फोटो झळकलाय। तर काही ठिकाणी भुजबळांचे कट्टर विरोधक असलेले आमदार सुहास कांदे यांचेही फोटो बॅनरवरती पाहायला मिळाले। या बॅनरबाजीमुळे कोकाटे आणि भुजबळांमधील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आलाय। नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांचं स्वागत होतंय आणि स्वागतापूर्वी असे मोठे मोठे होर्डिंग जे आहे ते शहराच्या वेगवेगळ्या भागात लावण्यात आलेले आहे। आणि हे होर्डिंग लागलेले असताना या होर्डिंगवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे फोटो मात्र चर्चेचा विषय ठरलेले आहे। प्रोटोकॉलमध्ये जे फोटो टाकले जातात नेत्यांचे, त्या प्रोटोकॉलमध्ये आता आपल्याला राजाभाऊ वाजे यांचे फोटो पाहायला मिळतात। त्यामुळे राजाभाऊ वाजे यांचं पाठबळ माणिकराव कोकाट्यांना होतं, अशा प्रकारचा आरोप गेल्या काही दिवसांपासून केला जात होता। आणि लोकसभा निवडणुकीमध्ये राजाभाऊ वाजे यांनी माणिकराव कोकाटे यांचं काम केलेलं होतं, अशा प्रकारचा आरोप देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी केलेला होता। भुजबळ आणि कोकाटे हे दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांच्यातील सुप्त संघर्ष काही लपून राहिलेला नाहीये। राष्ट्रवादी एक संघ असताना पक्षाने भुजबळांना नेहमीच झुकतं माप दिलं होतं। शिंदे सरकारमध्येही भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश होता, पण यावेळी मात्र अजित पवारांनी त्यांना मंत्रिमंडळाबाहेर बसवलंय। त्यामुळे भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। पण आता कोकाटे भुजबळ संघर्षाला धार येण्याची शक्यता आहे। नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। महायुतीत पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला मोठ्या मोठ्या वजनदार खात्यांची लॉटरी लागलेली आहे। सातारा जिल्हा सर्वाधिक कॅबिनेट मंत्र्यांचा संख्या असलेला जिल्हा बनलाय। या जिल्ह्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद असणाऱ्यांना देखील तितकंच वजनदार खाती देण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील 4 आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात वजनदार खाती मिळालेली आहे। यामध्ये भाजपाकडून शिवेंद्रराजे भोसलेंना सार्वजनिक बांधकाम तर जयकुमार गोरेंना ग्रामविकास खातं देण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीकडून मकरंद पाटलांना मदत आणि पुनर्वसन खात्याची जबाबदारी दिली आहे। त्याचबरोबर शंभूराज देसाईंना पर्यटन खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। खातं वाटपानंतर मोहिते पाटलांना चेकमेट देण्यासाठी जयकुमार गोरेंना सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। 4 मंत्रीपद आहेत, कारण साहजिक आहे शंभूराजे शिवसेनेचे इथले यापूर्वी त्यांच्या गटातनं, त्यामुळं म्हणजे चौघांची पण माझं तर मत आता जबाबदारी जास्त वाढली आहे, कारण लोकांच्या अपेक्षा या आता म्हणजे जास्त वाढल्या ना, की 4 मंत्री आहेत म्हणल्यावर जिल्ह्यामध्ये आता जे काही प्रश्न शिल्लक राहिलेत, मग सिंचनाचे असतील, मान खटाव किंवा कोरेगावच्या दुष्काळी भागाचे असतील, डोंगरी भागातल्या दळणवळणाचे असतील, शहरातले असतील, सातारा शहरातील जे ज्या काही मूलभूत गरजा आहेत ह्याचे प्रश्न जे आहेत ते आता सुटले पाहिजेत। गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे वादात सापडल्याचं पाहायला मिळालेलं आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यात नव्याने समोर आलेला पीक विमा घोटाळा यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मात्र त्यानंतर सुद्धा अजित पवारांनी सर्व विरोध झुगारत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये कायम ठेवलंय। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं।
या खातेवाटपात धनंजय मुंडेंना कोणतं खातं मिळणार यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। त्यामागचं कारण म्हणजे खातेवाटपाच्या काही तास आधीच बीडच्या मस्ताजोग गावात मुंडेंविरोधात ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते। शनिवारी शरद पवारांपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मस्ताजोगचा दौरा करत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती। यावेळी ग्रामस्थांनी धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती। तौफिक संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडांवरती आरोप होत होते। विधिमंडळ अधिवेशनात केवळ विरोधकच नाही तर महायुतीतील मित्रपक्षांनीही यावरून धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला। मी अजून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे किंवा वाल्मिकांना यांचं नाव मी घेतलेलंच नाही। त्याच्यामुळं ही लोकशाही आहे। बाबासाहेबांनी आम्हाला जे संविधान दिलेलं आहे त्याप्रमाणे सर्वांना सर्व काही बोलण्याचा अधिकार आहे, तसा जितेंद्र आव्हाड साहेबांना सुद्धा बोलण्याचा अधिकार आहे। ते त्यांचं बोलले असतील तर हा प्रश्न मला वाटतं त्यांनाच विचारा। लोकप्रतिनिधी असून त्याला नॅशनल हायवेवरती त्याला पकडलं, त्याला गाडीत टाकलं, अपहरण केलं आणि अवघ्या 2-3 तासामध्ये त्याचा मृतदेह तिकडे रस्त्यावरती फेकण्यात आला। 7 आरोपी कन्फर्म्ड आहेत आणि त्यापैकी फक्त 3 आरोपी सापडलेले आहेत। मेन जो माणूस ज्यांनी ती हत्या केली तो अजून त्याला सापडलेलाच नाही, तो फरार आहे। तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष महोदय, आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाउट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे। एकीकडे वाल्मिक कराडवरून विरोधकांनी मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे कथित पीक विमा घोटाळ्यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची कोंडी केली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली होती। मात्र विरोधक आणि स्वपक्षीयांच्या दबावानंतर सुद्धा धनंजय मुंडेंकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर इकडे बीड जिल्ह्यामध्ये सध्या अशांतता आहे। या पार्श्वभूमीवरती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामुळे 2 मंत्रिपदे मिळालेली आहेत। मात्र आता पालकमंत्री कोण होणार यावरती जोरदार चर्चा रंगू लागली आहे। बीडचे पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांनी 5 वर्ष तर धनंजय मुंडे यांनी 4.5 वर्ष काम पाहिलेलं आहे। त्यामुळे दोघांनाही तसा या पदाचा अनुभव आहे। कोणीही असो पण जिल्ह्यात धुमसत असलेल्या सामाजिक परिस्थितीवरती उत्तर देणारा पालकमंत्री हवा अशी अनेक जण मागणी करतायत। पालकमंत्री तर बीडचाच पाहिजे आणि त्यातले पंकजा मुंडे पाहिजे। नेमकं काय आणि कशा कुठल्या पंकजा मुंडेंनी 5 वर्ष चांगलं काम केलंय, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सांभाळून घेतलेले आणि आता बी त्याच असतो अशी आमची इच्छा आहे। कशा पद्धतीने धनंजय मुंडे साहेब काय कारण नेमकं कशामुळे? सगळ्या समाजाला घेऊन चालणारा एक नेता आहे आणि बीड जिल्ह्यातला विकासासाठी त्यांना सगळं माहिती आहे। सगळ्या समाजाला घेऊन विकासाच्या माध्यमातून ते चांगलं काम करतात। या मतदारसंघाकरता आदरणीय पालकमंत्री असताना धनंजय मुंडे साहेब यांनी जे आहेत कसा विकास केला आणि हे सगळ्यांसमोर आहे। आणि वंचित असलेला भाग, विशेष अल्पसंख्याकाचा भाग, इथं काहीच विकास गेली 10-15 वर्षात काहीच विकास झाला नव्हता। राजकारणामध्ये श्रद्धा आणि सबुरीला खूप महत्त्व असतं। 2019 मध्ये निवडणुकीचं तिकीट न मिळालेल्या चंद्रशेखर बावनकुळेंनी हीच श्रद्धा आणि सबुरी ठेवल्यामुळे त्यांचा मोठा फायदा झालेला आहे। सरकारमधल्या सर्वात महत्त्वाच्या अशा 2ऱ्या क्रमांकाच्या महसूल मंत्रीपदी बावनकुळेंची वर्णी लागली आहे। मी चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात चंद्रशेखर बावनकुळेंना सर्वात महत्त्वाचं खातं मिळालंय। महसूल खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीसांनी बावनकुळेंवरती सोपवली आहे। खरं तर मुख्यमंत्री पदानंतर दुसरं कोणतं खातं महत्त्वाचं मानलं जात असेल तर ते महसूल खातं आहे।
त्यामुळेच बावनकुळेंनी महसूल खातं मिळवून मोठी झेप घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। या खात्यामध्ये संपूर्ण महसुली जो आमचे कायदे आहेत, ज्या कायद्याने शेतकरी शेतमजुरांना आणि समाजाच्या शेवटच्या माणसाशी संबंध आहे, अशा महसुली कायद्यामध्ये काही सुधारणा आवश्यक आहे। या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर चांगल्या सुधारणा आणल्या तर या महाराष्ट्राला आपल्याला विकासाकरता पुढे नेता येईल। 2019च्या निवडणुकीत बावनकुळेंना पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली नव्हती। त्यावरून पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती। पण बावनकुळेंनी संयम सोडला नाही। 2022 मध्ये पक्षाने त्यांच्यावरती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली। लोकसभेत त्यांना अपेक्षित यश मिळवता आलं नाही, मात्र विधानसभेत बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली भाजपला घवघवीत यश मिळालं आणि खातेवाटपात त्याचं फळही त्यांना मिळालं। मिनिस्ट्रीमध्ये एखादाही व्यक्ती मंत्री बनणं, तर हा एक कमबॅक हा जसा त्यांच्यासाठी आहे तसाच महायुतीसाठी देखील फार महत्त्वाचा भाग आहे। कारण आपण बघाल की जेव्हा ते ऊर्जा मंत्री होते 2014 मध्ये, जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, तेव्हा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ऊर्जेचं म्हणजे त्या काळात जे जनसामान्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न त्यांनी जवळपास संपुष्टात आणले होते। आणि त्यांच्यासारख्या नेत्याला महसूल खात्याची जबाबदारी मिळणं, मला वाटतं हे एक मोठी जबाबदारी, मोठं कमबॅक आहे। बावनकुळेंना महत्त्वाचं खातं देऊन भाजपाने खातेवाटपात ओबीसी कार्ड खेळल्याचं बोललं जात आहे। कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसीचा मुद्दा चांगलाच तापलेला होता। या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती बावनकुळेंनी जोरदार कमबॅक केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याचं प्रकरण राज्यानंतर आता देश पातळीवरती पोहोचलेलं आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावरती आहेत। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत। संविधान शिल्पाची विटंबना केल्यानंतर झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। या प्रकरणी अटकेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा गेल्या आठवड्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला होता। या मृत्यू प्रकरणी पोलीस बळामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। राहुल गांधी सोमवारी दुपारी एका विशेष विमानाने दिल्लीहून नांदेडला पोहोचणार आहेत। तिथून ते परभणीला जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते। दरम्यान राहुल गांधींचा हा नौटंकीपणा असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। त्यावरती आता नाना पटोलेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। काँग्रेस पार्टीचा आणि राहुल गांधीचा उद्याचा दौरा म्हणजे नौटंकी आहे। खरं तर अशा नौटंक्या करू नये। समाजाला न्याय देण्याकरता जास्तीत जास्त विधायक काय कार्य केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे त्या ठिकाणी दौरे करून, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी नौटंक्या करून काही महाराष्ट्राचं त्या ठिकाणी समाज हा त्यांना साथ देणार नाही। जनता आपल्या मागण्या आणि आपले अधिकार मागण्यासाठी जेव्हा रस्त्यावर येतं त्याला कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून त्याला जीवे मारण्यात येते, ते गुन्हे दाखल केले जातात। तर या हुकुमशाही आणि हिटलरशाहीच्या विरोधात कोणी येत असेल आणि देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते येत असतील तर त्याला भाजपचा प्रदेशाध्यक्ष त्याला नौटंकी म्हणत असेल तर भाजप ही लोकशाहीवर विश्वास न ठेवणारी जी पार्टी आहे। तर उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे त्यांच्या दरे या मूळ गावी आलेले आहेत। गावातील हेलिपॅडवरती आगमन झाल्यानंतर त्यांचं स्वागत ग्रामस्थांसोबतच प्रशासकीय यंत्रणेनं सुद्धा केलेलं आहे। हा दौरा 3 दिवसाचा असून पूर्णपणे विश्रांती दौरा असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जात आहे। तर पुढची बातमी कल्याणमधून येते। कल्याणमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळालेली आहे। परप्रांतीयाने मराठी कुटुंबाला मारहाण केली आहे। मुलीशी अश्लील चाळे केल्याचं जाब विचारल्यानंतर मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आलेली आहे। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। उत्तम पांडे असं मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे। तर जखमी झालेला तरुण हा पोलीस कर्मचारी आहे। ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। 2 शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता। तो मुलांच्या खेळण्यावरून वाद निर्माण झाला होता। त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी 9 वर्षाची आहे, तिचा विनयभंग केला शेजाऱ्यांनी अशी तिच्या आईवडिलांनी कंप्लेंट केली
त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या पुढील कारवाई, आरोपीचा शोध घेऊन त्या पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे.